मी डॉक्टर ललित कुमार मोतीलाल भावसार, राहणार नाशिक, मेडिकल ऑफिसर म्हणून गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जवळपास 2006 मध्ये रिटायर झालो. 10 मध्ये मला छातीत दुखायचं, त्रास व्हायचा, श्वासमध्ये त्रास व्हायचा गेल्यात. तर इतर ठिकाणी आम्ही तपासणी केली, तिथे एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी नंतर त्या डॉक्टरांनी सल्ला दिला की बाबा तुम्ही इथंच ॲडमिट व्हा, आता दुसरीकडे जायची गरज नाही तुम्हाला आणि इथंच आपण ऑपरेशन करू हृदयाचं. परंतु माझी मिसेस डॉक्टर असल्या कारणास्तव तिला थोडी चिंता वाटली की बा काय रिझल्ट आहे, किंवा 2 ठिकाणी आपण तपास करून त्याच्यानंतर विचार करून मग सर्जरी करू. टोकाची भूमिका घेण्याच्या आधी 2 लोकांना विचारू. मुलांचं असं होतं मत किंवा पुण्याच्या ठिकाणी किंवा इतर मोठ्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपली सर्जरी करावी. परंतु मिसेस माझी जी डॉक्टर असल्या कारणास्तव डॉक्टर राहुल कैचे सर हृदयाचे स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याकडे आधी ओकाडमध्ये गेलो. ओकाडमध्ये मग त्यांनी तपासणी केली, आमची ध्वनिफीत तयार केलेली होती टेप वगैरे करून. ते सर्व एन्जिओग्राफीचे रिपोर्ट्स पाहिले आणि मग संजय सरांनी सर्जरीचा निर्णय घेतला. मुलांनीही सांगितलं आणि माझ्या मिसेसनेही सांगितलं की करायला काही हरकत नाही. तर 29 ऑगस्ट 2010 मध्ये माझी होकाडमध्ये सरांनी CABG म्हणजे हृदयावर शस्त्रक्रिया करून व्यवस्थितरित्या सर्व काही तिथलं स्टाफने सरांनी सहकार्य केलं. आज मी 16 वर्षानंतर देखील सरांचे मी आभार मानतो की देव तर मी पाहिलेला नाही आहे, परंतु या पृथ्वीवर जर देव म्हणायचं किंवा ज्यांनी जगवलं तेच आपल्यासाठी देव म्हणून आहे, स्वमोक्ष आहेत. आणि मी आज सर्जरीच्या 16व्या वर्षी सरांशी परत भेटलो, सरांना माझी तब्येत दाखवली, वेळोवेळी सरांचं सहकार्य मला लाभत राहिलं आणि अशाच प्रकारचं सरांचं सहकार्य मला आयुष्यभर लाभेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.